नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज या ब्लॅक वन पीसवरती मी लुक क्रिएट करणार आहे. हा मला बर्थडेला मिळाला होता आणि हा माझा सगळ्यात फेवरेट वन पीस आहे. सो हिअर इज द लुक. स्किन प्रिपरेशन मी पहिलेच करून घेतली आहे. मी मॉइश्चरायझर लावलं आहे आणि प्रायमरसुद्धा लावलं आहे. तुम्हीसुद्धा तुम्हाला जो मॉइश्चरायझर आवडतो तो तुम्ही लावू शकता. मला असे खूप सारे पिंपल्स झाले, त्याच्यामुळे मी पहिला हा वाला कलर करेक्टर लावणार आहे. आणि मी बोटानेच ते ब्लेंड करते. मी बोटानेच ब्लेंड करणार कलर करेक्टर. मला डार्क सर्कल्स नाही आहेत जास्त, बट पिंपल्स आहेत. कलर करेक्टर लावून घेतलंय मी. आता फाउंडेशन लावते. फाउंडेशन डन. आता आय मेकअप करूया. आणि ब्लॅक वन पीस आहे तर स्मोकी आय मेकअप मला त्याच्यावरती करायचं. तर दरवाजा बंद कर यार. एक ब्राऊन आय शॅडो आहे, ती लावते मी. ब्राऊन आय शॅडो मी लावली आहे. त्याच्यावरती थोडीशी डार्क शेड लावेन. या ब्राऊन शेडपेक्षा एक शेड डार्क आहे माझ्याकडे, ही वाली. ही ब्लेंड करेन आणि मग त्याच्यावरती ब्लॅक कलरने ब्लेंड करेन. बघू कैसा लगता है स्मोकी आय. ओके, आता ह्यावरती फक्त एक हलकीशी ब्लॅक आय शॅडो लावते. ब्लॅक आय शॅडो. ओके, पण हे ब्लॅक वाटत नाहीये, तर थोडा अजून डार्क ब्लॅक करते त्याला मी. अशी सिल्वर टाईप मध्ये एक शेड आहे, ती लावते. ब्लॅक आणि सिल्वर मी अशा ब्लेंड केलं एकमेकांमध्ये प्रॉपर. तर आय थिंक हे थोडं बेटर वाटतंय. ओके, डोळ्यांच्या खाली सुद्धा मी ही ब्लॅकवाली आय शॅडो लावते. थोडंसं ब्राऊनने त्याला ब्लेंड करेन. आय मेकअप करून झाला आहे. ग्लिटर लावायचं आहे मला त्याच्यावरती. ग्लिटर अशासाठी की जर तुम्ही पार्टीमध्ये वगैरे जात असाल तर ते थोडं असं छान वाटेल. तर सिल्वर कलरचे ग्लिटर आहे, ते लावेन. ओके, इथे लावायचं आहे.
मी जास्ती नाही लावणार आहे ग्लिटर, कारण मग ते खूप असं निघत नाही आणि पूर्ण मेसी होऊन जातं. सो हे थोडंसं हलकंसं. कॉन्टॉरिंगसाठी सुद्धा मी ब्राऊन आय शॅडो लावणार आहे. थोडासा फेस कट दिसायला पाहिजे म्हणून थोडं इकडे पण कॉन्टॉर करणार आहे. आयब्रोज करून घेते मी आता. हलकासा ब्लॅक आय शॅडोने. जास्त डार्क नाही करणार आहे मी, जेवढं नॅचरल दिसेल तेवढं ठीक आहे. झालंय. तर आयलायनर लावते. ओके, आता इकडे पण सेम लागायला तर पाहिजे. बघू आता. सेम टू सेम लावणं म्हणजे मोठी कसरत आहे यार. ओके, लागलंय सेम टू सेम. मे बी काय लागलंच आहे. हेवी फील होतं एकदम. शिट, आता सगळी वाट लागली असती नाही तर. हे व्हाईटवालं काजळ लावते, कारण थोडासा सिल्वर कलर मारला तर. सिल्वर कलरचा ग्लिटर लावलाय म्हणून व्हाईट काजळ लावते. थोडासा सिल्वर कलर मला इथे लावायचा तर. ब्लश लावते. ओके, ब्लश लावले आणि थोडं जास्त लागलंय. रेड लिपस्टिक लावते. आय थिंक याच्यावरती डार्क रेड थोडी जास्त चांगली वाटेल तर. ओके, ही लिपस्टिक छान वाटते याच्यावरती आणि आय थिंक झालंय सगळं. आता मी चेंज करून घेते आणि मग त्याच्यावरती बघूया कुठची ज्वेलरी वगैरे चांगली वाटते. चेंज करते. डन. वन पीस घातलाय मी आणि हा किती सुंदर दिसतोय यार. हे इयरिंग्स घालणार आहे याच्यावरती. हे नेकलेसचा पण सगळा गुंता झालाय यार. फायनली. ओके, तर माझी तयारी करून झाली आहे आणि हा मेकअप फिक्सरने आता सेट करते मी हा मेकअप. केसांचं मी काहीच नाही करत आहे. हेअर मी असेच ओपन ठेवणार आहे आणि हे जास्त चांगले वाटतात असेच. हा स्मोकी आय मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून. थोडं ग्लिटर लावल्यामुळे तो अजून चांगला वाटतो असं मला वाटतं. तर हा स्मोकी आय मेकअप आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. सो हे गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.